नमस्कार, मी संग्राम समेळ आणि तुम्ही आज आला आहात आमच्या सेटवर, म्हणजे सन मराठीवरील मुलगी पसंत आहे या मालिकेच्या सेटवर. चला तुम्हाला सेट दाखवतो. मेकअप रूम पासून सुरुवात करूया, म्हणजे आम्ही कुठून रेडी होऊन खाली येतो ते आधी बघा. इथे आमची स्पॉट रूम आहे आणि आमची ड्रेस रूम पण आहे. इथे आमचे कपडे इस्त्री होतात, सगळ्या साड्या, सगळे ड्रेसेस सगळं इथे इस्त्री होतं. इथून आम्हाला गरमागरम चहा मिळतो, नाश्ता मिळतो आणि इथून वर आमच्या मेकअप रूम्स आहेत. या या ही आहे हर्षदा ताईंची रूम आणि हे जे दिसत आहेत ही नावं आमच्या कल्याणीनी, म्हणजेच तुमच्या लाडक्या आराध्याने केलेले आहेत हे ड्रॉइंग. आणि ही हर्षदा ताईंची रूम आहे. आणि इथे हा आहे देवेन, म्हणजेच अक्षय. ही फ्रेम खाली लावायसाठी केली होती हॉलमध्ये आणि मग नंतर दुसरी फ्रेम तयार केली, तर मग ही म्हणून आणून आमच्या कॉरिडॉर मध्ये लावली मेकअप रूमच्या, की छान वाटायला, की आल्यावरती आपल्याला छान वाटावं बघून. आणि हे बघा, हे सगळे ड्रॉइंग्स आहेत श्रावणी, आराध्या, हे सगळे कल्याणींनी केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला मस्त वाटतं मेकअप रूम मध्ये शिरताना. इथे या रूम मध्ये मी, अक्षय आणि बाबा असे आम्ही तिघ असतो. या तर अशी ही आमची मेकअप रूम आहे. आणि इथे आम्ही खूप कमी वेळ असतो, कारण या सेटवर मोस्टली सगळे खाली बसलेले असतात, एकत्र गप्पा मारत असतात, सीनचं रिडिंग सुरू असतं. त्यामुळे इथे आम्ही फक्त रेडी व्हायसाठी येतो. आणि अक्षय आणि माझा बराच पसारा असतो इथे, सगळा मेकअपचं सामान आणि सगळं. तर इथे आम्ही फक्त चेंज करायला येतो आणि लगेच पटकन खाली जातो. पण तरी ही आमची एक हॅपी स्पेस आहे, जिथे आम्ही येऊन थोडा वेळ शांतपणे बसतो आणि मजा करतो. चला आता आपण जाऊया द यशोधरा पॅलेस मध्ये, जो तुम्हाला ह्यूज पॅलेस दिसतो. त्याच्या आतल्या रूम्स बघूया आणि आमचं डायनिंग हॉल बघूया आणि सगळं बघूया. हा आहे आमचा लॉन. इथे आम्ही आताच एक सीन केलाय, त्यामुळे थोडा पसारा आहे. आणि या लॉन मध्ये आमचे सगळे छान छान सीन होतात, इमोशनल, रोमॅन्टिक, घरातले असे छान छान सीन्स या लॉन मध्ये शूट होतात. हे आहे यशोधरा पॅलेसचं एक्सटिरियर, म्हणजे इथे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल बाहेर गाड्या आणि बरेच काही सीन्स असतात, ते इथे सगळे शूट होतात. या आणि हा आहे यशोधरा पॅलेस. मोठाच्या मोठा हॉल, मोठ्याच्या मोठं डायनिंग टेबल. या तर हा ह्यूज असं यशोधरा पॅलेस आहे. इथे मी पहिल्यांदा आलो होतो, मला आठवतंय पहिला दिवस होता जेव्हा मी रिडिंग साठी आलो होतो आणि तिथे बसलो होतो पाहुण्यासारखा. आणि सगळ्यांची नवीन नवीन ओळख होत होती आणि छान वाटत होतं की आपण नवीन शो करणार आहे. आणि कसं आता आता असं वाटतं की हे घर आहे आपलं, पण तेव्हा मी पाहुणा म्हणून आलो होतो आणि आता ही एक फॅमिली झाली आहे सगळी. आणि छान वाटतं. आता आम्ही इथे किती वेळ घालवू शकतो, असं वाटत नाही की कुठे बाहेर आहोत, घरीच आहोत असं वाटतं. हे आहे रत्नपारखी हाऊस. छोटस आहे, त्याचे फार श्रीमंत वगैरे असले तरी आमच्यापेक्षा छोटस घर आहे त्यांचं. आणि हा मोठा हॉल आमचा आहे. या दाखवतो. इथून वर गेल्यावर आहे आमच्या अक्षयची रूम आणि हा आमचा सेटिंग एरिया. इथे आता सगळे बसले आहेत, आमचे सर आहेत. हर्षदाताई स्क्रिप्टनी स्वतःच तोंड लपवत आहेत. आणि ही आमची कल्याणी आहे. ताई हाय. आणि हे आहेत आमचे सुश्रुत सर. आणि ही आमची सगळ्यांची आवडती जागा आहे. आम्ही इथे बसून खूप गप्पा मारतो, खूप खाऊ खातो आणि खूप मज्जा करतो. या ही आहे आमच्या नम्रताची जागा, आमचं किचन, जिथून नम्रता सगळं बघून प्लॅनिंग प्लॉटिंग करत असते. आणि अजून एक गंमत कल्याणीने आता आठवण करून दिली, हा एक एसीचा ब्लोअर इथे आहे आणि तो इथे असल्यामुळे ही आमची आवडती जागा आहे. त्या ब्लोअर खाली सगळे बसलेले असतात आणि म्हणून ही आमची फेवरेट जागा आहे.
इथे आहे एक डमी रूम. हा कॉरिडोर आहे, हा तुम्ही बऱ्याचदा बघितला असेल, इथून सगळे चालत येताना दिसतात. आणि इथे आहे माझी बेडरूम आणि माझ्या आईची बेडरूम. या इथे आमच्या आई बाबांचा आता एक सीन शूट होणार आहे, त्यामुळे सगळी गडबड आहे, पण आपण हळूच बघून घेऊ. चला इथे आईची रूम लागते, आई बाबांची, आणि इथे माझी रूम पण लागते. तर मस्त अशी आमची रूम. आमचे फोटोज तुम्हाला दिसत असतील. हे फोटोशूट सगळं आम्ही पहिल्या दिवशी केलं होतं आणि नुकतीच सगळ्यांची ओळख झाली होती, तेव्हाचे हे फोटोज आहेत. पण आता मला वाटतं आता परत एक फोटोशूट केलं तर थोडे वेगळे फोटोज निघतील, कारण आता सगळ्यांची छान एक बॉन्डिंग झालेलं आहे आणि मजा येते इथे शूट करायला. आता आपण वर जाऊया अक्षयची रूम बघायला. या माझी अशी फार इच्छा आहे की इथे उभं राहून एखादा सीन करायचा आहे. अजून तसं झालेलं नाहीये, पण आम्ही करू लवकरच. इथे एक छोटीशी रूम आहे जिथे आम्ही काहीतरी एक्स्ट्रा वाला शूट करत असतो. अजून मी या रूम मध्ये शूट केलं नाहीये, पण घरातल्या बाकी सगळ्यांनी केलंय मला वाटतं. आणि इथे खूप काळोख आहे. हा, दिवे लागलेले आहेत. या ही आहे अक्षयची रूम, जी आता एकदम रिकामी आहे, पण इथे सगळं अक्षयचं सामान लागतं. आणि इथे अक्षय आणि माझे बरेच सीन्स होतात त्याच्या रूम मध्ये. सतत रडत असतो, त्यामुळे मग त्याला समजावावं लागतं वगैरे वगैरे असं. सो ही अक्षयची रूम. ते गिटार आहे ते माझं आहे. ते कोणीतरी अक्षयच्या रूम मध्ये आणून ठेवलंय. त्याला काही वाजवता वगैरे येत नाही, सो ते माझं गिटार आहे. सो असा हा आमचा सेट आहे, जो तुम्ही रोज मालिकेत बघता. आज तुम्हाला प्रत्यक्ष सेटवर फिरवलं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा तुमच्या कमेंट्सद्वारे. थँक्यू सो मच.